जर तुम्ही पण दही थंड आहे म्हणून जर खात असाल आणि ते उन्हाळ्यात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. माझे पेशंट ओपीडीत येऊन माझ्या क्लिनिकला येऊन एक प्रश्न नक्की विचारतात, डॉक्टर दही दररोज खाल्लं तर चालेल का? कारण की ते थंड असतं. त्यांना मी सरळ सांगतो, नाही, दही हे आयुर्वेदानुसार उष्ण प्रकृतीचं आहे. कसं कसं ते वाग्भटातला एक जो श्लोक आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगतो. ते असं आहे, आम्ल पाकम रसम ग्राही गुरुम उष्णम दधी वातजित. याचा अर्थ असा आहे की दही हे आम्ल रसप्रधान आहे, म्हणजे त्याची चव आंबट आहे. ग्राही आहे म्हणजे ॲब्सॉर्प्शन चांगलं करतं शरीरामध्ये. दुसरं ते गुरुगुणाचं आहे म्हणजे पचायला जड. त्याच्यानंतर जडही असून कसं आहे ते उष्ण प्रकृतीचं आहे. म्हणजे पचल्यानंतर तो इफेक्ट शरीरामध्ये उष्णतेचा देणार आहे. आणि त्याच्यासोबत एक अजून त्याचे चांगले गुण म्हणजे सांगितलं तो वातजित. म्हणजे जे काही वात आहे शरीरातला त्याला जिंकण्याचं काम तो करतो. म्हणजे त्याला शमन करण्याचं काम करतो. ते तुमच्यासाठी नवीनच आहे ना? ही जर माहिती जर तुम्हाला पहिल्यांदा माहीत पडली असेल तर आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि तुमच्या मित्रपरिवारांपैकी किंवा घरच्यांपैकी जर कोणी दही उन्हाळ्यात जर थंड आहे म्हणून जर सेवन करत असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की दही खाण्याचे किंवा दही सेवनाचे काय काय नियम आयुर्वेदात सांगितलेले आहेत. त्यासाठी आमच्याशी जोडलेला राहा. आमचा व्हिडिओ लाईक, सेव्ह आणि शेअर करा. धन्यवाद.